तर नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचं नवीन अपडेट आलेलं आहे। 50% महिलांचे अर्ज हे रद्द होणार आहेत। गव्हर्नमेंटने काय कारण दिलेली आहेत, याच्यावरती सोल्युशन काय असणार आहे, हे सर्व काही या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण जाणून घेणार आहोत। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी आताच आमचं YouTube चॅनल सबस्क्राइब करून ठेवा। तसेच शेजारील नोटिफिकेशन बेल प्रेस करून ठेवा, म्हणजे येणारे नवनवीन अपडेट तुम्हाला मिळून जातील। तर या ठिकाणी तुम्ही पहिलं रिझन बघू शकता, सर्वे रिजेक्शन रिझन। आपण बघतोय हमी पत्रकावरती स्वाक्षरी केली नाही। खूप लोकांनी फॉर्म अपलोड करताना हमी पत्रावरती स्वाक्षरी केलेली नाही। तर लक्षात असू द्या, फॉर्म अपलोड करण्याच्या अगोदर तुम्हाला जे हमीपत्र दिलेलं आहे गव्हर्नमेंटने, त्या हमीपत्रावरती तुमची सिग्नेचर, तुमची सही असणं हे 101% बंधनकारक आहे। ज्या लोकांनी त्याच्यावरती सही केलेली नाही त्यांना रिजेक्ट म्हणून असा मेसेज येणार आहे। त्यानंतर दुसरं कारण असं आहे, अर्जदार महिलेचे आदिवास प्रमाणपत्र, जन्म प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, 15 वर्षापूर्वीचं रेशन कार्ड, ओळखपत्र यापैकी कोणतेही एक जोडणे अपेक्षित होते, मात्र चुकीचं जोडलंय। म्हणजे ज्या पण महिलेने अर्ज भरताना आदिवास प्रमाणपत्राच्या ऐवजी जन्म प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, 15 वर्षाचं रेशन कार्ड, ओळखपत्र यापैकी फक्त एकच जोडायचं होतं, याच्या व्यतिरिक्त दुसरं जर डॉक्युमेंट कोणी जोडला असेल तर त्यांचे फॉर्म रिजेक्ट झालेले आहेत। एक गोष्ट लक्षात असू द्या। त्यानंतर तिसरा मुद्दा असा आहे, डोमासाईल अँड इन्कम सर्टिफिकेट जोडलेले नाही। म्हणजे ज्यांच्या याच्यासाठी नियम होते की डोमासाईल आणि इन्कम सर्टिफिकेट लागणार आहे, त्या लोकांनी डोमासाईल आणि इन्कम सर्टिफिकेट जोडलेलं नाही, त्यांचे सुद्धा फॉर्म रिजेक्ट झालेले आहेत। त्याचप्रमाणे रेशन कार्डवर नाव बरोबर दिसत नाही, हा अत्यंत महत्त्वाचा असा मुद्दा आहे। खूप जणांचा असा प्रॉब्लेम झालेला आहे की रेशन कार्डवरची जी 2 पानं असतात ते खूप जणांचं रेशन कार्ड फाटलेलं असतं किंवा काही अनेक प्रॉब्लेम असतात, त्याच्यामुळे रेशन कार्डवरची नावं व्यवस्थित दिसत नाहीत। तर मित्रांनो लक्षात असू द्या, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरत असताना रेशन कार्ड हे कंपल्सरी आहे आणि त्या रेशन कार्डवरती तुमची नावं दिसणं हे बंधनकारक आहे। कायम ही गोष्ट लक्षात असू द्या। त्यानंतर काही लोकांना रिजेक्टचा आन्सर आलेला आहे, बँक पासबुक अपलोड करा। आता बँक पासबुक देखील तुम्हाला त्या ठिकाणी अपलोड करायचं आहे। काय होतं, मागे अनेक व्हिडिओज येत होते, त्याच्यामध्ये सांगितलं होतं की बँक पासबुकची काही आवश्यकता नाही, पण काही वेळेला काय झाले, काही लोकांनी जॉईंट खाते दिले, आगर खाते दिले। तर मित्रांनो एक गोष्ट लक्षात असू द्या, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी जॉईंट खातं हे चालणार नाही, जॉईंट खातं चालत नाही। त्यामुळं बँक पासबुक हे तुम्हाला सिंगल तुमचं अकाउंट स्वतःचं ओपन करून त्यामध्ये अपलोड करायचं आहे। ही गोष्ट कायम लक्षात ठेवा। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी आणखी काय रिजेक्टची कारणं दिलेले ते या ठिकाणी आपण बघत आहोत। अर्ज इंग्रजीमध्ये भरावा व कागदपत्राच्या दोन्ही बाजू जोडाव्यात, हे अत्यंत महत्त्वाचं असं कारण दिलेलं आहे। लक्षात असू द्या, अर्ज हा इंग्लिशमध्येच भरायचा आहे। अर्ज इंग्लिशमध्ये का भरायचा आहे, कारण तुमची जी बँकेची डिटेल आहे ती पूर्ण इंग्लिशमध्ये असल्यामुळं हे पैसे डीबीटी मार्फत तुमच्या बँक खात्यामध्ये येणार आहेत। त्यामुळं अर्ज हा इंग्लिशमध्येच शक्यतो असावा आणि कागदपत्राच्या दोन्ही बाजू अपलोड करायच्यात। म्हणजे आधार कार्ड जर असेल तर त्याच्यावरचा फ्रंट साईडचा फोटो आणि बॅक साईडचा फोटो असे दोन्ही एकत्र करून तुम्हाला अपलोड करायचं आहे। त्याचप्रमाणे रेशन कार्डच्या सुद्धा दोन्ही बाजू अपलोड करायच्या आहेत। त्याचप्रमाणे वैयक्तिक बँक खातं नाही अशा लोकांना सुद्धा रिजेक्ट म्हणून ऑप्शन आलेला आहे, ज्यांचं वैयक्तिक खातं नाही। मी मगाशी सांगितलं की तुमचं वैयक्तिक खातं हे लागणार आहे। त्याचप्रमाणे अर्जदाराने हमीपत्र जोडले नाही किंवा हमीपत्रात त्रुटी आहे। लक्षात असू द्या, हमीपत्र नीट वाचून व्यवस्थित जिथे पाहिजे तिथेच आपण टिक करायचं आहे आणि त्यानंतरच खाली खुणा करायच्या आहेत। या ठिकाणी नंतरचा मुद्दा आहे, हमीपत्रात खुणा टिक केलेली नाही। म्हणजे काही लोकांनी सही केलेली आहे, व्यवस्थित सगळं आहे, परंतु हमीपत्रात ज्या खुणा सांगितलेल्या आहेत, टिक जी सांगितली ती केलेली नाही, त्याबद्दल सुद्धा रिजेक्ट झालेले आहेत। त्याचप्रमाणे आधार क्रमांक चुकीचा नोंदवला आहे, हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे। ज्या पण लोकांनी आधार क्रमांक चुकीचा टाकलेला आहे त्यांना सुद्धा रिजेक्ट म्हणून मेसेज आलेला आहे। त्याचप्रमाणे बँक खाते आधारशी संलग्न नाही, हा खूप अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे। यावरती मी स्पेशल व्हिडिओ पण केलेला आहे, तुम्ही माझ्या याच्यामध्ये जाऊन तो व्हिडिओ बघू शकता की आधारला बँक कसं लिंक करायचं, तुम्हाला तिथं माहिती मिळून जाईल। किंवा मी डिस्क्रिप्शनमध्ये त्या व्हिडिओची लिंकसुद्धा टाकेल, ते पण तुम्ही नक्की बघून घ्या की बँक खाते आधारशी संलग्न कसं करायचं याबद्दल संपूर्ण माहिती त्या ठिकाणी तुम्हाला मिळेल। त्याचप्रमाणे बँक खात्याचा तपशील योग्य नाही, म्हणजे अकाउंट नेम, बँक नेम, अकाउंट नंबर आणि IFSC कोड हा जर तुम्ही व्यवस्थित टाकला नसेल
तरी सुद्धा तुमचा फॉर्म हा रिजेक्ट होऊ शकतो, ही गोष्ट लक्षात असू द्या। तर मित्रांनो, ही रिजेक्टची कारणं होती। आता यानंतर हा प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करायचा हे पण या ठिकाणी आपण बघणार आहे। 101% तुम्हाला सोल्युशनवरती उपाय मिळणार आहे। तुमच्या लॉगिन मध्ये फॉर्म एडिट करायचा ऑप्शन असेल तर तिथे लगेचच फॉर्म एडिट करायचा आहे। एडिट ऑप्शन नसेल तर तुम्हाला थोडासा वेट करायचा आहे। फॉर्म रिसेट करण्याचा ऑप्शन लवकरच तुम्हाला मिळणार आहे। लक्षात असू द्या, तुम्ही जर यापूर्वी फॉर्म एडिट केला असेल तर काही काळजी करू नका आणि तरी देखील तुमचा फॉर्म रिजेक्ट झाला असेल तर तुम्हाला लवकरच फॉर्म रिसेंटचा ऑप्शन येणार आहे। त्याच्यावरती तुम्ही क्लिक करून तो फॉर्म रिसेट करू शकता। ज्यांनी अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, सेतू याद्वारे फॉर्म भरला असेल त्यांना लगेच जाऊन तुम्ही विचारायचं आहे माझ्या फॉर्मचं स्टेटस काय आहे, माझा फॉर्म अप्रूव्ह झाला आहे, रिजेक्ट झाला आहे, रिव्ह्यूमध्ये आहे की पेंडिंग आहे, हे तुम्हाला त्या ठिकाणी जाऊन चौकशी करायची आहे। तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आत्ताच आमचा चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि शेजारील नोटिफिकेशन बेल प्रेस ऑन करून ठेवा, म्हणजे येणारे नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला आमच्या चॅनलमध्ये मिळून जातील। धन्यवाद।